मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 20 जानेवारीचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायलीच्या संक्रांत विशेष एपिसोडचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. सुरुवातीला आपण बघतोय, सायलीला हलव्याचे दागिने घालतात या सगळ्या जणी मिळून. भूमी म्हणते, काकू तुम्ही राहू द्या, आम्ही नटवतो ना सायलीला. असं म्हणून आता भूमी आणि सखी दोघी मिळून ते हलव्याचे एक एक दागिने सायलीला घालून तिला छान नटवताय. कल्पनाताई म्हणतात, अगं बाई, छान आहेत दागिने. भूमी आणि सखी म्हणतात, खूपच नाजूक बनवलेत मीराने दागिने. खरंच कला आहे मीराच्या हातात. सखी म्हणते, हे दागिने घातल्यावर सायलीताई खूप गोड दिसतीये, खूपच सुंदर दिसतीये सायलीताई. सायली खरंच खूप गोड दिसते. प्रेक्षकांनो, कॉम्बिनेशन अप्रतिम दिसतंय साडीचं. सखी आता सायली तयार झाल्यावर तिला म्हणते, सायलीताई तुझ्यात ना एक नॅचरल ग्रेस आहे. त्यामुळेच अर्जुन भाऊजीची नजर हटत नाही तुमच्यावरनं. सायली म्हणते, माझं कौतुक करायचं ठरवूनच आलात ना तुम्ही दोघी. आणि काय ग सखी, तुझी पहिली संक्रांत आहे तरी माझ्यासाठी इथे आलीस ना. सखी म्हणते, अगं सायलीताई, माझ्या संक्रांतीचं काय, जाऊ दे, सोड बरं सगळं. अगं तू बोलवलंस आणि आम्ही येणार नाही असं होईल का कधी. भूमी म्हणते, सायली तू माणसंच अशी जोडली आहेस ना, त्यामुळे सगळे तुझ्यासाठी येतातच. कितीही संकट आले तरी तू प्रत्येक गोष्टीला अगदी हसत सामोरी जात. सायली म्हणते, हो ग भूमी, माझ्याकडे आहेतच माणसं सोन्यासारखी. आई बाबा, पूर्णाजी, प्रतिमा आत्या, माझे अहो सगळी माणसं, आणि तुम्ही सगळ्या, खरंच तुम्ही सगळेजण म्हणजे माझी ताकद आहात. सायली आता या भूमीशी आणि सखीशी बोलतच असते, तेवढ्यात अस्मिता आणि काव्य आल्यात बरं का अर्जुनला घेऊन. अस्मिता म्हणत असते, चल ना रे अर्जुन, किती हट्ट करतोयस. अर्जुन आल्या आल्या आता सायलीकडे बघतो आणि त्याची तंद्री लागते. सायली खूप गोड दिसते ना, म्हणून तो तिच्याकडे सारखा बघत असतो. आणि प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये नागराजच्या मोबाईलवरती सुमनचा व्हिडिओ सापडलाय या तिघी चौघींना, आणि पुढच्या भागामध्ये सुमन अर्जुन सायलीला सापडणार आहे बरं का. चला, ही संक्रांत कारणी लागली आणि या सुमनचा पत्ता लागला. आता सुमन लवकरच सापडणार आहे. फक्त नागराज आता एक्सपोज होतो की नाही हे बघण्यासारखं आहे. तर अर्जुन आलाय तिथे सायली जवळ. यांच्या गप्पा सुरू असताना अर्जुन आता सायलीकडे खूप वेळ एकटक बघतो आणि तिला असं डोळ्याने खुणवतो की ती खूप सुंदर दिसते. काव्या म्हणते, ओ भाऊजी, अहो संक्रांत दोघांची आहे ना, मग तुम्हाला पण सजायला लागणार. अर्जुन म्हणतो, काय मी? अरे नाही नाही, मी सजलोय की ऑलरेडी. हे बघ, ब्लॅक कुर्ता घातलाय. सायली म्हणते, आई यांना सांगा ना काही. कल्पनाताई म्हणतात, अर्जुन ते नुसतं काळा शर्ट नाही, अरे बाबा त्याच्यासोबत हे सगळे हलव्याचे दागिने तुला घालायचे. अर्जुन म्हणतो, मम्मा हलव्याचे दागिने आणि मी? नाही रे बाबा, नाही, मी नाही ते काही घालणार. सायली म्हणते, अहो असं काय करताय, तुम्ही काहीही घातलं नाही ना हे, तर बघा मी चिडेल. अर्जुन म्हणतो, तुला काय सायली, चिडायला कारणच हवं असतं, पण मी हे दागिने घालणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. आता अर्जुन सायली पुढे काही बोलणार तेवढ्यात काव्याचा मोबाईल वाजलाय बरं का. काव्या म्हणते, अरे बाप रे, तुम्ही दोघं भांडत राहा, मी आलेच. असं म्हणून काव्या या अर्जुनला धक्का मारते, तर तो गोल गोल फिरतो बरं का एकाच ठिकाणी. अर्जुन काही बोलणार तेवढ्यात अस्मिता म्हणते, ए अर्जुन, तुला पूर्णाजीने सांगितलंय बरं का, सगळे रीतिरिवाज व्यवस्थित फॉलो करायचे. तुला जर अर्ग्यू करायचंच असेल ना, तर जा पूर्णाजी सोबत अर्ग्यू कर. काव्या फोनवर बोलायसाठी म्हणून बाहेर गेलीये बरं का प्रेक्षकांनो, आणि आता तिला नागराज दिसतो एका माणसाशी बोलताना, म्हणजे ऐकू येतं तिला सगळं. आता अस्मिता म्हणते, बोल तू पूर्णाजीशी जाऊन जा. अर्जुन म्हणतो, बोलतो मी पूर्णाजीशी, पण मी काही दागिने घालणार नाही. सायली म्हणते, तुम्ही घालणार आहात की नाही दागिने. अर्जुन म्हणतो, अरे नाही घालणार म्हणजे नाही घालणार. सायली म्हणते, जाऊ द्या मग, मी नाही बोलत तुमच्याशी 3-4 दिवस. अर्जुन आता थोड्या वेळ नाटक करतो आणि सायली जवळ जाऊन बसतो आणि म्हणतो, घाला आता काय घालायचं ते दागिने. मग सखी म्हणते, चला, अर्जुन भाऊजींनी एकदाची हार मानली, घाला आता दागिने. मग सायली म्हणते, सायली लागते आता हसायला. अर्जुन आता तिच्या बाजूला बसलाय. सखी म्हणते, सायली ताई, आता तूच घाल दागिने जिजूंना. मग सायली अर्जुनला घालते ते हलव्याचं माळ आणि अंगठी. फनी दिसतात ते. असं रीतिरिवाजे म्हटल्यावर घालायलाच हवं. मग सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघून हसतात. मग त्या सखीला जरा कसं तरी होतं बरं का, तिला तिच्याबद्दल वाईट फील वाटतंय खूप. ती म्हणते, तुम्हा दोघांमध्ये किती प्रेम आहे ना, पण आमचं तसं नाहीये. सायली म्हणते, अगं सखी, काही नाती जगावेगळी असतात. अगं हळूहळू कालांतराने ही नाती आपोआप घट्ट होतात, बघ तुझं पण असंच होईल. मग भूमी म्हणते, हो अगं सखी, बरोबर बोलते सायली. अगं आयुष्यात कितीही कठीण मार्ग आले ना, तरी पण आपण ठरवलेला मार्ग आपण कधी बदलायचा नसतो.
आता त्या अस्मिताला खूप वाईट वाटतंय बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे ॲटलीस्ट या सगळ्यांकडे त्यांचे त्यांचे पार्टनर तरी आहे. पण अस्मिताचा पार्टनर कसा तिला धोका देतोय बघा ना. आज त्यांनी साक्षीचा पण सीन दाखवलाय. आजचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग आहे. खूप मजा आली आहे बघताना. पण कुठेतरी काहीतरी असं मिसिंग वाटतंय ना प्रेक्षकांनो. म्हणजे पूर्वीसारखी एक जे मजा म्हणा किंवा काय एक एक्साइटमेंट ती थोडीशी कुठेतरी हरवल्यासारखी फील होते मला. तुम्हाला पण असं वाटतंय का? एनिवेज तसा ट्रॅक त्यांनी छान लावलाय, पण कुठेतरी काहीतरी कमी आहे असं फील होतंय. आता ते नेमकं काय आहे ते मला नाही सांगता येणार एक्झॅक्टली. असो, आता सायली त्या सखीला समजवते, "अगं सखी, तू काय, काव्या काय, नंदिनी काय, सगळे आपण वेगवेगळ्या परिस्थितीतून चाललोय. पण तरीही स्वतःवर विश्वास ठेवायचा सखी, सगळं काही छान होतं बघ, नीट होतं." मग भूमी पण समजवते तिला. हो ना, आता अस्मिताला खूप कसं तरी होतं. अस्मिता असं मनाशी जरा खिन्न फील करते बिचारी. असो, पण ॲटलीस्ट तिची माहेरची माणसं तिच्या सोबत आहे हे काही कमी आहे का प्रेक्षकांनो? काही काही बायकांच्या बाबतीत तर माहेरची लोकं पण साथ देत नाहीत. अशा खूप ठिकाणी मी बघितल्या आहेत बायका. असो, आता काव्या फोनवर बोलत बोलत बाहेर आली आहे बरं का. आता एकदम नागराज येतो पलीकडनं आणि तो फोनवर बोलत असतो, "काय सांगतोय मला? अरे तो मैपत तुझ्याच तावडीत होता ना? आणि काय रे मागे काय म्हणाला होतास मला? अरे तुला डबल पैसे पडतील असं म्हणला होता ना? हिच्यावर लक्ष ठेवा, आईला पळून जाऊ देऊ नका." आता तो मैपतचा माणूस म्हणतो, "मागच्या वेळेला तुम्ही आम्हाला सांगितलं नव्हतं आतमध्ये आमचे साहेब आहेत म्हणून." नागराज म्हणतो, "त्याने काय फरक पडतो, पण तो माणूस पळून गेला ना." आता नागराज जेव्हा असं स्पष्टपणे बोलतोय तेव्हा काव्या सगळं ऐकते त्याचं बोलणं. प्रेक्षकांनो इथे जरा मला फनी वाटला. म्हणजे मैपतचाच माणूस कसं काय बरं सुमनवर लक्ष ठेवेल? म्हणजे त्याच्या साहेबाला किडनॅप केलं तरी तो नागराजची साथ देईल का? बापरे! अवघडच आहे सगळं. नागराज म्हणतो, "तुझा मालक होता तरी काय फरक पडत होता? पळून जायचा तो पळून गेलास ना. आता तो पोलिसांच्या तावडीत आहे, कळलं का? आता तुझा बॉस मी आहे. मी तुम्हाला कामाचे पैसे देतोय, त्यामुळे मी सांगतो तसं करायचं, फालतूचे प्रश्न विचारायचे नाही. काय सांगितलंय मी? तिचा व्हिडिओ काढून पाठव." पाठव म्हणलं की पाठवायचा. मैपत किडनॅप झालाय म्हणून मैपतची माणसं याने आताशी धरली आहे. थोडक्यात काय ते एवढं सांगायचं आणि सुमनवर लक्ष ठेवा, असं तो सांगतोय नागराज. आता काव्यात ते सगळं ऐकते बरं का आणि विचार करते, "बापरे! हे नागराज काका काय बोलत होते मगाशी? मला हे सगळं सायलीच्या कानावर घालायलाच हवं." असा विचार करून काव्या आता पटकन सुभेदारांच्या घरात तिकडे आतमध्ये शिरली आहे. नागराज फोनवर बोलतो आणि इकडे तिकडे बघतो कोणी ऐकलं तर नाही ना, पण तोपर्यंत काव्या घरात शिरलेली असते. इकडे अर्जुन सायलीची आता संक्रांत साजरी होतीये. म्हणजे आता औक्षण वगैरे करण्यात येते त्यांना. सायली आता खाली आली आहे हॉलमध्ये, अर्जुन पण आहे. अर्जुनला ते दागिने घालून जरा ऑड फील होत असतं बरं का. कल्पनाताई म्हणतात, "चला पोरांनो औक्षण करूयात का?" समोर बऱ्याच बायका पण आल्यात बरं का हळदी कुंकवासाठी. पूर्णाजी पण काळ्या साडीमध्येच आहेत. रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे पूर्णाजीचं. सायली आणि कल्पनाताई मॅचिंग मॅचिंग आहेत बरं का. आता सगळेजण तिथे आहेत. सायलीला औक्षण करण्यात येतंय. प्रतिमात्या पण आहेत असं दिसतंय. पण थोड्या नाराज वाटल्यात त्या, कारण त्यांची जाऊ नाहीये ना त्यांच्यासोबत. साहजिक आहे. अर्जुन सायलीचं औक्षण सुरू असताना आता काव्या थोडा खाणाखुणा करत असते. सायलीला आवाज देण्यासाठी, तिला सांगण्यासाठी प्रयत्न करत असते. पण सायली आणि अर्जुन बिझी असल्यामुळे तिला काही सांगता येईना. खूप वेळ तिचे एफर्ट दाखवलेत तिने म्हणजे इथे की ती अशी खुणवते, हात करते, पण सायलीचं लक्षच नसतं. आता पूर्णाजी म्हणतात, "सायली बेटा, सगळ्यांना हळदी कुंकू दे बरं." आणि आमच्या सायलीने वाण म्हणून स्वतः रुजवलेली रोपं देतीये ती वाणामध्ये असं पूर्णाजी सांगतात. आणि आता या प्रतिमात्या थोडीशी स्माईल करतात. असो, आता इथे काव्या पुन्हा प्रयत्न करते सायलीला आवाज द्यायचा. सायली सगळ्या बायकांना हळदी कुंकू देण्यात मग्न असते आणि ते वाण देण्यात सुद्धा. आता बघा प्रेक्षकांनो, जवळच आहे बरं का काव्या, पण आता काव्याला समजे ना करावं तर काय करावं, कसं सांगावं सायलीला. अर्जुन आणि सायली आता प्रत्येकाला जोडीने नमस्कार करताना दाखवलेत आणि अचानक आता अर्जुन सायलीचं लक्ष नागराजकडे जातं. अर्जुनला नागराजचा ऑलरेडी खूप राग येत असतो. खरं तर त्यांनी नागराजवरती लक्ष ठेवायला हवं होतं पहिल्यापासूनच. मग सुमनला इतके दिवस किडनॅप होऊन राहावंच लागलं नसतं ना. असो, आता सायली खुणवते अर्जुनला, "जाऊ द्या, तुम्ही काही बोलू नका." असं म्हणून सायली स्वतःच जाते नागराज काकांशी बोलायला बरं का. म्हणजे अर्जुनची इच्छा नसते नागराजचे तिळगुळ घ्यायचे म्हणून. आता सायली जाते आणि म्हणते, "नागराज काका, मला वाटलं नव्हतं तुम्ही परत इथे याल." नागराज एकटाच कोपऱ्यात बसलेला असतो बरं का, मोबाईलवरती व्हिडिओ बघत सुमनचा. खुर्चीवर बसलेला आहे तो. आता सायली जेव्हा त्याला असं बोलते तेव्हा तो उठतो आणि म्हणतो, "काय करणार सायली? मी जर घरी राहिलो असतो किंवा इथेही मी आलोय तरी सारखा मला सुमनचा चेहरा आठवतोय ग. मला तिची आठवण येते. अगं मला माहितीये तुम्ही सगळे रागवले आहात माझ्यावर, तरी मी इथे आलोय ग सायली." सायली म्हणते, "सुमन काकूला ज्याने कोणी धरून ठेवलंय ना त्याला ती शिक्षा मिळणारच आहे नागराज काका." नागराज नुसता "हो सायली" असं म्हणत असतो आणि असा शब्द उभा आहे बरं का. जरा सिरियस आहे तो, असं दाखवतोय सायलीला नुसतं.
सायली आता नागराजला म्हणते, सुमन काकूला ज्यांनी कोणी लपवलंय ना त्याला शिक्षा तर नक्की मिळणार आहे आणि आम्ही तर सुमन काकूंना शोधणारच आहोत. आता लगेच नागराज म्हणतो, अगं सायली असं का बोलतेस? आम्ही का? अगं आपण. अगं मी पण शोधतोय ग सुमनला. अगं मी सगळ्या मैत्रिणींना वगैरे फोन केलाय ग तिच्या. मी शोधायचा प्रयत्न करतोय सुमनला. सायली म्हणते, होय काय? बसा काका बसा. अहो आमच्याकडे आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं आम्ही पाहुणचार करतो, मग तो पाहुणा कसाही वागत असावा. असं नागराजला ती टोमणा मारते बरं का. नागराजला थोडा इन्सल्ट फील होतो. नागराज आता त्याचा मोबाईल काढून काहीतरी बघतो बरं का. आणि मग सायलीला म्हणतो, सायली पाहुणे बरेच आलेत नाही का? नाही तू जा, मी आहे इथेच बसलेला आहे मी. असं म्हणून त्याने सायलीला कटवलंय आणि त्याच्या मोबाईलवरती तो सारखा लक्ष ठेवू नये असं त्यांनी वारंवार दाखवलंय. आता बघा सायली तिथून निघून जाते नागराजशी एवढंच बोलून. आता इथून पुढचा सीन दाखवलाय त्यांनी साक्षीचा. हिला तर आपण विसरूनच गेलो होतो ना. म्हणजे काल परवा दाखवलं होतं ना की ती त्या आगीच्या थारोळ्यामध्ये पडते बेशुद्ध. तोच व्हिडिओ काढून मैपतला पाठवला, मग मैपत गप्प बसला. आता ती साक्षी शुद्धीवर आली बरं का आणि अगदी अशी विचित्र अवस्थेमध्ये घरी परत आली आहे. घरी सचिन ठाण मांडून बसलेलाच हिच्या. साक्षीची साडी खूप अशी खराब झालेली दाखवली आहे, म्हणजे ती खालीच पडलेली असते ना ऑलमोस्ट आणि तिच्या चेहऱ्यावर पण माती वगैरे असते. सचिन तिला बघून हैराण होतो, एकदम टेन्शन मध्ये येतो आणि म्हणतो, बापरे सॅम, अगं तू कुठे गेली होतीस सॅम? साक्षी आता लगेच रडून त्याच्या गळ्यात पडते बरं का. तो सचिन म्हणतो, काय झालंय सॅम तुला, सांग ना. आता साक्षीला आठवतं की ती कशा पद्धतीने शुद्धीवर आली आणि इथपर्यंत आली. साक्षी आता खूप घाबरते बरं का. हे सगळं कोणी केलं तिला अजूनही काहीही कळलेलं नाहीये. सचिन नुसता तिच्याकडे बघतो आणि तिला विचारत असतो सारखा, काय ग सॅम, अगं काय तुझी अवस्था? अगं तू इथे बस बरं, तू इथे बस, रिलॅक्स हो बस. आता तो तिथे साक्षीला बसवतो खाली. आता ती खूप घाबरते असं दाखवते बरं का सचिनला, म्हणजे ती घाबरलेलीच आहे ऍक्च्युली. सचिन म्हणतो, काय झालं सॅम, तू पाणी पी बरं. काय काय झालंय काय तुला? कुठल्या प्रॉब्लेम मध्ये अडकलीयस तू? तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का सॅम? अगं बोल ना माझ्याशी. आता साक्षी नुसती त्याच्याकडे बघते बरं का. तिला असं वाटतंय की याला सांगून टाकावं का आपण कोण आहोत, काय आहोत आणि आपले वडील कोण आहे. पण सचिनला हे सगळं ऑलरेडी माहिती आहे. तर आता एवढंच काय, तो सीन यांचा दाखवलाय. आता पुढे पुन्हा नागराजचा सीन घेतलाय. आज सेंटर ऑफ द अट्रॅक्शन म्हणजे नागराज आणि या चौघी जणी बरं का प्रेक्षकांनो. आता भूमी नागराजला बघते अशी ती त्याला तिळगुळ द्यायला ऍक्च्युली येत असते आणि अचानक नागराज पाठमोर असतो आणि त्याच्या मोबाईलवर सुमन दिसते बरं का. भूमीला अगदी क्लिअरली दिसते. भूमी घाबरते आणि सुमन काकू असं म्हणते बरं का. आता नागराजला वाटतं हिने व्हिडिओ बघितला की काय. भूमीला तो मागे वळून बघतो आणि म्हणतो, काय सुमन कुठे? भूमी म्हणते, अहो नाही काका, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की सुमन काकू सापडतीलच लवकर. म्हणजे तिने लगेच वाक्य बदललंय. ऍक्च्युली तिने तो व्हिडिओ पूर्ण बघितलाय बरं का प्रेक्षकांनो. मग भूमी म्हणते, अहो काका, सायलीने मला सांगितलं ना सुमन काकू सापडत नाहीये, म्हणून म्हटलं की सापडतील लवकर, काळजी करू नका. हे घ्या काका, तिळगुळ घ्या आणि गोड बोला. असं म्हणून भूमीने नागराजला तिळगुळ दिलेत. आता नागराज म्हणतो, हो तुलाही संक्रांतीच्या शुभेच्छा. आता काव्याला खाणाखुणा करून बोलवते भूमी थोडंसं पुढे येऊन. काव्या आणि सखी दोघी भूमीकडे बघायला लागतात. आता या चौघी जणी बाहेर भेटतात आणि डिस्कशन करतात नागराज बद्दल. सॉरी, चौघी नाही, तिघीच जणी आहेत. आता काव्या म्हणते, काय सांगतेस भूमी, तुला खात्री आहे तू तो व्हिडिओ स्पष्ट पाहिला? भूमी म्हणते, अगो हो, मी नागराज काकांच्या मोबाईलवर सुमन काकूंचा व्हिडिओ बघितला, काकूंना बांधलेलं होतं त्यामध्ये. काव्या म्हणते, अगो हो ना, मी पण मगाशी नागराज काकांना बोलताना ऐकलं. कोणाला तरी सांगत होते ते की तिच्यावर लक्ष ठेवा, तिला तिथून पळून जाऊ देऊ नका. भूमी म्हणते, अगो मग ते सुमन काकू बद्दलच बोलत असतील का? सखी म्हणते, अरे मग आपल्याला सायली ताईला हे सांगायला हवं. काव्या म्हणते, हो ना अगं बरोबर आहे, पण अर्जुन भाऊजी आणि सायली ताई खूप बिझी आहेत सध्या. आपण कसं बोलणार त्यांच्याशी? आपल्याला तो व्हिडिओ मिळाला पाहिजे ना, मग आपल्याला त्यांना सांगता येईल ना सगळं. त्यांना म्हणजे कळलं तर पाहिजे ना. आता तो व्हिडिओ कसा मिळवायचा आपण? आता या चौघी जणी एक प्लॅन करतात बरं का. आता ही सखी काय करते, नागराजला तिळगुळ द्यायला जाते. आता ते तुम्ही प्रोमो मध्ये पाहिलंच असेल. आता सखी म्हणते, नागराज काका तिळगुळ घ्या आणि गोड बोला. आता नागराज म्हणतो, अगं राहू दे, मी घेतो. सखी म्हणते, काका माझा एक फोटो काढता का? नागराज म्हणतो, दे ना तुझा फोन, काढून देतो की. सखी म्हणते, काका तुमच्या मोबाईल मध्ये काढा ना, मला पाठवाल नंतर. नागराज म्हणतो, बरं ठीक आहे. आता ती तिथे पोज देते बरं का एका कोपऱ्यामध्ये उभी राहून. नागराज म्हणतो, बरं चल काढतो तुझा फोटो. तेवढ्यात काव्या येते तिथे. आता हा सगळा या तिघींचा प्लॅन आहे बरं का, तो व्हिडिओ हस्तगत करण्यासाठी. काव्या नागराजच्या हातातून फोन घेते एकदम आणि म्हणते, अरे काका इथे कुठे फोटो काढता तुम्ही सखीचा? ए सखी, अगं इथे लाईटच नाहीयेत.
थांबा नागराज काका, मी काढते तिचा फोटो. नागराजचं सगळं लक्ष त्या फोनमध्ये. नागराज घाबरून म्हणतो, अगं तो फोन माझा अगं असं तो बोलायला जातो. तेवढ्यात भूमी येते आणि म्हणते, नागराज काका, काव्या खूप छान फोटो काढते, तुमचा काढायचा आहे का? नागराज म्हणतो, अगं नाही राहू दे, माझा कशाला, तुमचं काढा. अगं काव्या, मला ना महत्वाचा फोन येणार आहे, तू माझा मोबाईल देतेस का? असं तो जरा तुटक तुटक बोलत असतो. मग काव्या म्हणते, काका देते ना फोन तुम्हाला, अहो 2च मिनिटं फोटो काढू द्या आम्हाला, लगेच फोन देते आणि आला फोन तर तुमच्याकडे देऊन टाकेल मी लगेच मोबाईल. 2 मिनिटं थांबा काका. या तिघींनी आयडिया छान केली आहे बरं का. भूमी म्हणते, अगं सखी जरा साईडला हो ना. आता मुद्दाम सखी जरा वेळ पोजेस देते बरं का वेगवेगळ्या. ऍक्च्युली फोटो काढलेला नाहीये, पण काव्याने तो व्हिडिओ तिच्या मोबाईलमध्ये बहुतेक सेंड करून घेतला असावा असं काहीतरी जाणवलंय. काव्य आधी तो मोबाईल बघून मोबाईलवरती तो व्हिडिओ बघून घेते सुमनचा बरं का, खात्री करते. तोपर्यंत भूमी सखीला एंगेज ठेवते. अगं सखी, अगं थोडीशी अशी लेफ्टला हो, अगं राईटला हो ना. नागराज म्हणतो, अगं झालं का, दे ना फोन प्लीज. काव्या म्हणते, हो काका झालं. काव्याने आता तो व्हिडिओ बहुतेक तरी तिच्या मोबाईलवर सेंड करून घेतला असावा. आय गेस सो. असं त्यांनी पूर्ण दाखवलेलं नाहीये, पण घेतला असावा तिने. नागराजला आता फोन देऊन टाकते बरं का काव्या आणि म्हणते, थँक्यू हं काका. आता या तिघी जणी तिथून निघून जातात. नागराजला काही कळलं नाहीये नेमकं काय झालं ते. असो, आता इकडे पुन्हा साक्षी आणि सचिनचा सीन दाखवलाय. सचिन म्हणत असतो, सॅम काय झालंय तुला, तू मला काहीच का सांगत नाहीयेस, विचित्र धुराचा वास येतोय यार, बोल ना काय झालंय, काय सांगशील का प्लीज. आता साक्षी या सचिनशी खोटं बोलते बरं का. ती म्हणते, अरे ऍक्सिडेंट. सचिन म्हणतो, ऍक्सिडेंट. साक्षी म्हणते, अरे काय झालं, मी हायवेवरनं चालली होते, अरे कारमध्ये होते मी, तर डोळ्यासमोर माझ्या ऍक्सिडेंट झाला रे. मला वाटलं त्यांना मदत करावी, मी उतरून माझ्या गाडीतून त्यांच्या जवळ गेले. अरे मी जवळ गेले त्या गाडीच्या, तर त्या गाडीने पेट घेतला रे सचिन. मी जळता वाचले या सगळ्यात. सचिन म्हणतो, बेबी तू मला कॉल का नाही केलास. साक्षी रडायला लागते आणि म्हणते, मी काय करू रे, अरे मला काही समजलंच नाही. मी तिथून निघाले, मी माझ्या गाडीत बसले, मी सुन्न झाले होते रे. सचिन, मला काही सुचलं नाही रे, मला तो आगीचा भडका आणि ते मला खूप भीती वाटत होती रे. साक्षी आता खूप घाबरली आहे बरं का प्रेक्षकांनो, आणि खोटं बोलत सचिनला मिठी मारते पुन्हा. म्हणजे आता तिला एक्सपोज व्हायचं नाहीये सचिन समोर. तिला असं वाटतं की आपण एक्सपोज झालो तर हा आपल्याला सोडून जाईल, पण सचिनला अर्धवट सत्य माहितीये. सचिनच्या आता गळ्यात पडते ती आणि म्हणते, सचिन मला खूप खूप भीती वाटते रे. सचिन आता विचार करतो तिला जवळ घेऊन, ही काहीतरी माझ्याशी खोटं बोलतीये, नक्की काहीतरी वेगळं झालंय, ही माझ्यापासून लपवतीये, नक्की हे सगळं त्या महिपत शिखरे सोबत कनेक्ट असणार आहे, असं सचिन मनातल्या मनात विचार करतो बरं का. आता इथून पुढे दाखवलाय त्यांनी सायली आणि अर्जुनचा सीन. सायली आता स्टडी रूम मध्ये आली आहे आणि अर्जुनला म्हणते, काय हो तुम्ही मला बोलवलं, कशाला बोलवलं होतं तुम्ही. अर्जुन म्हणतो, मी नाही ग बोलवलं तुला, अगं तूच मला बोलवलं होतंस ना मगाशी. सायली म्हणते, अहो नाही हो, मला आत्ता भूमीने सांगितलं की तुम्ही मला बोलवलं. मग अर्जुन म्हणतो, नाही अगं सायली, मला तर. आता या दोघांचा थोडासा वाद दाखवला त्यांनी आणि मग पुन्हा नागराजचा सीन घेतला. नागराज तिथे एकटाच बसलेला असतो कोपऱ्यामध्ये आणि आता तो मनातल्या मनात विचार करतो, इथे अर्जुन आणि सायलीच्या वागणुकीवरनं तर काही वाटत नाहीये की त्या दोघांना सुमनबद्दल काही कळलं असावं. म्हणजे मला आता इथे थांबण्यात काही अर्थ नाहीये. मी सुमनवर वॉच ठेवायला जातो, मैपतच्या माणसांवर भरोसा ठेवण्यात काही अर्थ नाहीये. आता या भूमीने, काव्याने आणि सखीने तिघीने मिळून प्लॅन केला. अर्जुन आणि सायलीला त्यांनी तिथे मुद्दाम बोलवलंय. ऑब्व्हियसली आता नागराज बद्दल सांगायचंय त्यांना. प्रेक्षकांनो, हा एपिसोड आवडत असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या याही चॅनलवर आता 2 लाखाची फॅमिली लवकरच पूर्ण होईल आणि आपल्या मी अनघा माझी आवडती सिरियल या चॅनलवर पण लवकरच 1 लाखाची फॅमिली पूर्ण होईल. जर तुम्ही लग्नानंतर ही मालिका बघत नसाल तर नक्की बघा, ती मालिका पण छान आहे. तसे मी इनमिन 2च मालिकांचा रिव्ह्यू देते सध्या, तर तीही मालिका माझ्या आवाजात एन्जॉय करायला तुम्हाला नक्की आवडेल. असो, आता इकडे अर्जुन आणि सायली गोंधळून गेलेत की नेमकं त्यांना बोलवलं कोणी. मग तेवढ्यात भूमी, काव्या आणि सखी येतात. आता ही भूमी म्हणते, तुम्ही दोघं भांडू नका, आम्हीच बोलवलं इथे तुम्हा दोघांना. अर्जुन म्हणतो, का काय झालं. सायली म्हणते, काय ग काय झालं. मग सखी म्हणते, आम्हाला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं, बाहेर आम्हाला सगळ्यांसमोर सांगता नसतं आलं. अर्जुन सायली गोंधळून जातात, काय सांगायचंय काय तुम्हाला. मग आता या तिघींनी मिळून सगळं सांगितलंय. काव्या म्हणते, मगाशी कॉल आला होता मला, मी तुमच्या रूम मध्ये होते तेव्हा मी बाहेर गेले, तेव्हा मी. आता त्या दोघींनी तिघींनी सगळं नागराजचं सांगितलंय यांना, काय काय झालं काय काय नाही. सिक्वली जे आपण आज मालिकेत पहिल्यापासून पाहिलं ते सगळं या तिघींनी सांगितलंय अर्जुन सायलीला.
आता तो सीन त्यांनी खूप वेळ दाखवलाय, फक्त त्यांचे ओठ हलताना दाखवलेत आणि तो सीन व्हिज्युअलाइज करून दिलाय. अर्जुन आणि सायलीच्या पायाखालची जमीन सरकली आहे. खरं तर हे सगळं अर्जुन सायलीला पण शक्य होतं, पण असो, या तिघी निमित्त झाल्या आणि या दोघांची संक्रांत सुंदर साजरी झाली असं म्हणायला हरकत नाहीये. सायली आणि अर्जुनला कळलंय की नागराजने सुमनला डांबून ठेवलंय आणि आता अर्जुन आणि सायली ताबडतोब सुमनला सोडवायला जाणार आहेत. पण ते सगळं बघायचं असेल तर आपल्याला थोडी वाट बघावी लागेल, कारण हा थरार आपल्याला उद्याच्या भागात बघायला मिळेल. या तिघींनी नागराज बद्दल सांगितलं, इथवरच त्यांनी आजचा हा एपिसोड दाखवला. आता प्रेक्षकांनो पुढचा प्रोमो बघा. हा एपिसोड इथेच संपला. आता पुढे सुमन बिचारी स्वतःला सोडवायचा प्रयत्न खूप करत असते. अर्जुन आणि सायली ऑलमोस्ट त्या घरापर्यंत पोहोचले जिथे सुमनला डांबून ठेवलंय. आता सायली अर्जुनला वाटतं की इथे कोणीच नाहीये, दुसरीकडे असावी सुमन. मग तेवढ्यात सुमन जोरजोरात अशी ती खुर्ची आदळते, म्हणजे अशी उठून उभी राहून पुन्हा आदळायचा प्रयत्न करते. तेव्हा अर्जुन बरोबर त्या घरात जातो आणि सुमन त्यांना समोर दिसते. असं दाखवलंय तर सुमन अर्जुन आणि सायलीला आता सापडणार आहे उद्याच्या भागात असं दिसतंय तर खरी प्रेक्षकांनो. पण काय वाटतं तुम्हाला, नागराज खरंच इतक्यात एक्सपोज होईल का? जरा शंका वाटते मला. नागराज एक्सपोज झाला तर सगळंच एक्सपोज होईल असं एक वाटतंय. मग मालिका पुढे संपून जाते की काय, पण काही सांगता येत नाही प्रेक्षकांनो. मालिकेची स्टोरी कशीही आणि कुठेही लांबवू शकते. असो, पण छान दाखवतायत सध्या ट्रॅक ते TTMचा. बघूयात उद्याच्या भागात काय घडणार आहे. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला आणि उद्या पुन्हा भेटा प्रेक्षकांनो. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.